महाराष्ट्रात आतापर्यंत देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना धरून एकूण 9 वेळा मिळून 7 व्यक्तींना उपमुख्यमंत्रीपद नेमले गेले। सन 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात नाशिकराव तिरपुडे यांना सर्वप्रथम उपमुख्यमंत्री नेमलं गेलं। आतापर्यंत सुंदरराव सोळंके, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, विजय सिंग, मोहिते पाटील व आर पाटील यांनी उपमुख्यमंत्री पदे भूषवली। मात्र हे पद संवैधानिक आहे का हे पाहूया। खरं तर भारताच्या संविधानात उपपंतप्रधान व उपमुख्यमंत्री अशी कोणतीच पदं नाहीयेत। या दोन्ही पदांना कोणतेही संवैधानिक अधिष्ठान नाहीये। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे आल्यानंतर त्यात न्यायालयाने असा निकाल दिलाय की उपपंतप्रधान हे संवैधानिक पद नाही, तरी उपपंतप्रधान या पदनामाने दिली गेलेली शपथ चुकीची असली तरी ती असंवैधानिक ठरत नाही। सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने संविधानात अस्तित्वात नसलेल्या उपपंतप्रधान पदाची शपथ देण्याच्या आधीपासून सुरू असलेल्या पायंडा अधिक बळकट झाला। तर यातून असं समजतंय की उपमुख्यमंत्री पद देखील संवैधानिक नाही।